नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब साठी आपण लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. 86व्या सुधारित आवृत्तीमधून डेली संध्याकाळी 7 वाजता आपले लाईव्ह लेक्चर असतात. जर काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल, नेटवर्क प्रॉब्लेम असेल तरच आपण इथे रेकॉर्डेड लेक्चर देतो. तर फ्री लेक्चर आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत लेक्चर सिरीज पोहोचवा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठोकळ्यांमधून 80% प्रश्न येतात एक्झाममध्ये. विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. तुम्ही तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांना विचारू शकता. याच्या आधी पण आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2021 साठी लेक्चर घेतलेले आहेत. इथं बघा, इथं तुम्हाला महत्वाचे मुद्दे, तक्ते, नव्या धर्तीचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. त्याच्यानंतर फक्त थेरीच नाही तर महत्वपूर्ण मुद्दे आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांमुळे तुमचा फायदा इथं डबल आहे. तर पुस्तक कुठून मागवायचं? kesagar.com या वेबसाईटवरून तुम्ही पुस्तक मागवू शकता. इथे तुम्हाला 20% डिस्काउंट आहे. तिथं जर तुम्ही कविता 05 हा जर माझा कोड वापरला तर तुम्हाला पुन्हा 5% डिस्काउंट मिळेल. कोणतीही पुस्तकं, फक्त MPSC चीच नाही तर इतरही पुस्तकं घेताना तुम्ही माझा कोड इथे यूज करू शकता. ठीक आहे. PSI STI ASO साठी म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला रेफरन्स बुक पण तिथे भरपूर मिळतील. आता सध्या आपण कोणता सब्जेक्ट चालू केलेला आहे? अर्थशास्त्र. तर तुम्हाला तिथं नागेश गायकवाड सरांचं पुस्तक मिळेल अर्थशास्त्रासाठी. ठीक आहे. तर पुस्तकं मागवताना जर काही अडचण आली तुम्हाला किंवा अभ्यासाशी रिलेटेड काही अडचणी असतील तर तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त आधी एक मेसेज टाका की मॅडम मी केसागर स्पर्धा या युट्यूब चॅनलचा विद्यार्थी आहे. ठीक आहे. चला तर मग स्टार्ट करूया आपण. कुठंपर्यंत आलो होतं बघा, एकच लेक्चर आपलं झालेलं आहे. अर्थशास्त्रामध्ये आपण लोकसंख्या, दारिद्र्य आणि बेरोजगारी हा भाग बघत होतो. त्याच्यामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप कंप्लीट केलेलं आहे कालच्या लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर प्रकार बघितले आपण, इकॉनॉमीचे प्रकार बघितलेले आहेत. सोबतच आपण भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये बघितली, उत्पन्नानुसार राष्ट्रांची विभागणी कशा प्रकारे केलेली आहे. जागतिक विकास निर्देशक 2021 आपण बघितलेला आहे. याच्यामध्ये जी देशांची रँकिंग आहे ती पण आपण डिस्कस केलेली आहे. उत्पन्नाचे असमतोल वाटप मागच्या लेक्चरमध्ये हा भाग आपला कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. ही सगळी आकडेवारी मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. प्राथमिक उत्पादक अर्थव्यवस्था हेही आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे. वाढती लोकसंख्या पाहिलेला आहे हा भाग आपण. आज आपण स्टार्ट करतोय भयावह बेरोजगारी. सोपा भाग आहे, काहीच अवघड नाही. पण होतं काय माहिती का, विद्यार्थ्यांना इथं प्रॉब्लेम येतो तो आकडेवारीचा. ओके. बघा, तुम्हाला इथं अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी. आता आपण या ब्लँक पेज वरती समजून घेऊया थोडस. तर इथं बघा, तुम्हाला एक तुम्हाला क्वेश्चन आला होता फिलिप्स वक्ररेषेविषयी. फिलिप्स वक्ररेषा. ठीक आहे. जरी तुम्हाला ठोकळ्यामध्ये फिलिप्स वक्ररेषेविषयी माहिती दिलेली नसली तरी सुद्धा तुम्हाला रेफरन्स बुक मध्ये मात्र याच्याबद्दल माहिती आहे. तर इथे बघा, ही फिलिप्स वक्ररेषा विल्यम फिलिप्स यांनी मांडली. ठीक आहे. तर काय आहे याच्यामध्ये बघा, जसजसा महागाईचा दर वाढत जातो, जसा जसा महागाईचा दर वाढत जातो तस तसं काय होतं, बेरोजगारी कमी होत जाते. बेरोजगारी कमी होत जाते. ठीक आहे. पण हेच वाक्य जे आहे हे वाक्य तुम्हाला आयोग उलट पण देऊ शकतं. इथं काय दिलंय, महागाईचा दर वाढत जातो, बेरोजगारी कमी होत जाते. मग आयोग काय देऊ शकतं, महागाईचा दर कमी होत जातो, बेरोजगारी वाढत जाते, असं तुम्हाला उलट सुलट दिलं जाऊ शकतं. ठीक आहे. ओके. मग आता महागाईचा दर वाढत जातो, बेरोजगारी कमी होत जाते. आणि महागाईचा दर जर कमी होत असेल तर बेरोजगारी काय होईल,
बेरोजगारी वाढत जाईल. ठीक आहे, हे उलट सुलट व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. आता आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया बघा. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ ठीक आहे, उदाहरणार्थ की एखाद्या देशामध्ये बघा, एखादा देश आहे, XYZ नावाचा देश आहे असं आपण कन्सिडर करूया. तर या देशामध्ये आपण इथं फिलिप्स वक्र रेषाच काढून घेऊया. एकच मिनिट थांबा. आपण रफ काढतोय बघा, इथं काढूया आपण. ठीक आहे, इथं आपण लिहूया बेरोजगारीचा दर. बेरोजगारीचा दर. ठीक आहे, इकडे लिहूया आपण महागाई दर. ठीक आहे, ओके. हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. इथं बघा, बघा, याला आपण 1 नंबर देऊया, याला आपण 2 नंबर देऊया. ठीक आहे, ही आहे आपली अल्पकालीन फिलिप्स वक्ररेषा. आता इथं बघा, आपण XYZ हा देश आहे असं म्हटलंय, बरोबर, हा एक देश आहे. इथं आपण हा 1 नावाचा जो डॉट आहे, याला आपण इथे एक डॉट देऊया, बिंदू 1 आणि बिंदू 2. तर या 1 या ठिकाणी काय असेल, बेरोजगारी असेल, बेरोजगारी असेल. ठीक आहे, आणि ही बेरोजगारी जर कमी करायची असेल तर त्या देशाला काय करावं लागेल की तो बिंदू 2 वरती येईल. म्हणजे बिंदू 2 म्हणजे काय, आपण जास्त महागाईचा दर बघितला इथे बघा, जास्त महागाईचा दर असं आपण म्हणतो. आणि वरचं जे वाक्य आहे ते तुम्हाला व्यवस्थित डोक्यात ठेवायचं आहे. ठीक आहे, मग याचा अर्थ काय की शासन आहे, शासनाला काय करायचंय, बेरोजगारी कमी करायची, बरोबर. मग बेरोजगारी कमी करण्यासाठी महागाईकडे झुकणारं धोरण, महागाईकडे झुकणारे धोरण, कारण आपल्याला काय करायचंय, पॉइंट 1 पासून पॉइंट 2 पर्यंत जायचंय, म्हणजे महागाईकडे झुकणारं धोरण राबवलं पाहिजे. ठीक आहे, आता इथे चालणारी महागाई, रांगणारी महागाई वगैरे वगैरे प्रकार आहेत, ते आपण पुढे अभ्यास करत आहोत. पण आता इथं ही झाली तुमची फिलिप्स वक्ररेषा. पण या वक्ररेषेवर पण टीका झालेली आहे, कारण का प्रत्यक्षात असं घडणं अल्पावधीत जरी शक्य असलं, म्हणजे ही अल्पावधीसाठी शक्य आहे, दीर्घावधीसाठी शक्य नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर ही आहे आपली फिलिप्स वक्ररेषेची कॉन्सेप्ट, जी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. क्लिअर. आता बघा, आपण शिकतोय अनएम्प्लॉयमेंट. तर बेरोजगार म्हणजे काय, ज्याला काम मिळालेलं नाही, बरोबर. आपल्याला काय करायचंय, बेरोजगारीचा अभ्यास करताना 2 गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत. पहिली म्हणजे तुम्हाला बेरोजगारीची व्याख्या माहित पाहिजे. ठीक आहे, कारण का बेरोजगारीची व्याख्या कार्यकारी लोकसंख्येपर्यंतच मर्यादित ठेवावी लागते. कार्यकारी लोकसंख्येपर्यंतच मर्यादित ठेवावी लागते. ठीक आहे, याच्यामध्ये बालक, वृद्ध हे घटक येतात का, नाही ते. बालक आणि वृद्ध यातून इलिमिनेट करा, जे राहिलेले लोक आहेत त्यांना आपण कार्यकारी लोकसंख्या म्हणतो, बरोबर. ही झाली पहिली बाब. दुसरी बाब काय आहे की बेरोजगारी या शब्दामध्ये अनैच्छिक बेरोजगारी म्हणजे इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट अभिप्रेत आहे. म्हणजे एक्झाम्पल बघा, एखादा व्यक्ती आहे, त्याला काम करायची इच्छाच नाहीये, तर त्याला आपण बेरोजगार म्हणू शकतो का, नाही. तर अनैच्छिक बेरोजगारी, बेरोजगारी. ओके, क्लिअर. तर हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. आता बेरोजगारीचे प्रकार वगैरे मी तुम्हाला याच्या आधी पण बऱ्याच लेक्चर मध्ये सांगितलेले आहेत. ओके, बघा, हे आपण इरेज करूया आणि मग आपण पुढचा भाग बघूया.
त्याच्या आधी आपण आपल्या ठोकळ्यामध्ये काय दिलेलं आहे ते थोडंसं ओव्हरलुक करूया. बेरोजगारीचे 8 प्रकार मी तुम्ही पाठीमागचे लेक्चर बघा, वस्तुनिष्ठ प्रश्नांचे किंवा थेरीचे लेक्चर बघा, तिथे तुम्हाला बऱ्याच वेळा मी ते प्रकार एक्सप्लेन केलेले आहेत. संरचनात्मक सर्वात मेन प्रकार पडतात शहरी आणि ग्रामीण बेरोजगारी. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला त्याचे पुढचे प्रकार विचारले जातात. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढे काय दिलेलं आहे बघा. आता इथं आपल्याला ठोकळ्यामध्ये काय दिलेलं आहे, भयावह बेरोजगारी. भारतातील फार मोठी लोकसंख्या बेरोजगारात मोडते. आता बेरोजगार म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये 2 महत्वाच्या बाबी पण मी तुम्हाला सांगितल्या. बघा, आज देशातील काम करू शकणाऱ्या वयोगटातील 5 कोटीपेक्षा पण अधिक लोकांना कोणत्या स्वरूपाचा रोजगार उपलब्ध नाही. बरोबर, जस्ट एक मिनिट थांबा. तर 5 कोटी लोकांना रोजगार नाही असं म्हटलंय, किंवा अधिक लोकसंख्या अर्ध बेरोजगारी, अंशतः रोजगार मिळतो त्याच्यावरती समाधानी आहे. ठीक आहे, आता इथे तुम्हाला काय सांगितलंय की अगदी अचूक आकडेवारीत बोलायचं झालं तर सन 2011-12 मध्ये नित्य प्रधान स्थितीनुसार, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. आता इथं बघा, हा बेरोजगारीचा दर आपल्याला इथं दिलेला आहे. तर बेरोजगारीचा दर आपल्याला बघायचा, इथं आपण NSSO CSO बरोबर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण आता इथं तर नाही घेऊ शकत, पण तुम्हाला हे का दिलेलं आहे तर लक्षात घ्या, जे अहवाल असतात, ठीक आहे, 66वी फेरी असेल, 66व्या मोजणी फेरीत 8वा आणि 68व्या मोजणी फेरीतील 9वा अहवाल जो आहे, या अहवालामध्ये विविध संकल्पना, व्याख्या आणि पद्धती दादवाला समितीने सुचवलेल्या शिफारसीनुसार असतात. ठीक आहे, आता इथं आपल्याला बघा, रोजगारीत लोकसंख्या मोजताना नियमित, स्वयं आणि नैमित्तिक रोजगारी मोजली जाते. बरोबर, याच्यामध्ये अर्ध रोजगारी मोजतात का? आयोगाने क्वेश्चन विचारलाय, अर्ध रोजगारी मोजत नाहीत, लक्षात ठेवा. ओके, मग जे बेरोजगारीचे आकडे असतात ना, ते 4 प्रकारामध्ये प्रकाशित केले जातात आणि ते 4 प्रकार आपल्याला बघायचे आहेत. 4 प्रकारामध्ये पब्लिश केले जातात. कोणते प्रकार आहेत बघा 4. पहिला प्रकार आहे, मी इथे तुम्हाला सांगते, पहिला प्रकार आहे तो म्हणजे सर्वसाधारण मुख्य स्थिती. सर्वसाधारण मुख्य स्थिती याला आपण काय म्हणतो, UPS, ठीक आहे, प्रिन्सिपल स्टेटस म्हणतो. ओके, दुसरी आहे फक्त सर्वसाधारण स्थिती. सर्वसाधारण स्थिती, ठीक आहे. ओके, याला आपण फक्त US म्हणतो. C आहे वर्तमान साप्ताहिकी स्थिती. ठीक आहे, वर्तमान साप्ताहिकी स्थिती याला आपण काय म्हणतो, CWS. ओके, आणि D आहे वर्तमान दैनिक स्थिती. ठीक आहे, याला आपण म्हणतो CDS. बर, अजून कुठली राहते का बघा, नाही. ओके, तर हे आपल्याला अभ्यासावं लागतं. UPS, US, CWS आणि CDS. आता हेच आपल्याला इथं दिलेलं आहे की नित्य प्रधान स्थितीनुसार. नित्य प्रधान स्थिती म्हणजे वर्तमान दैनिक स्थितीच का बघा, तर इथं दिले की नित्य प्रधान स्थितीनुसार देशातील 1.8 कोटी कामगारी वर्ग पूर्णवेळ रोजगारापासून वंचित होता. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 2011-12 मधील चालू दैनिक स्थितीचा
विचार करता देशात बेरोजगारांची संख्या किती कोटी होती हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आकडेवारी लक्षात घ्या. बाकी ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्ट मी तुम्हाला समजावून सांगते, त्याचं टेन्शन घेऊ नका. पण आकडेवारी बेस्ड जे क्वेश्चन असतात त्याचा विचार थोडासा आपण डीप मध्ये केला पाहिजे. आता राष्ट्रीय नमुना पाहणीच्या वेगवेगळ्या फेऱ्या, आताच मी तुम्हाला सांगितलं 9-10 मधली 66वी फेरी, अहवाल कितवा आहे वगैरे वगैरे. तर इथले जे निष्कर्ष आहेत ना आणि 14-15 पर्यंतचे इकॉनॉमिक सर्वे यांचा जर तुम्ही एकत्र विचार केला तर इथं तुम्हाला चालू दैनिक स्थितीनुसार 2004-5 मध्ये याला लक्षात ठेवायचं. कारण तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये हेच दिसणार आहे की 2004-5 मध्ये देशातील श्रमिकांची संख्या किती कोटी होती? 41.72 कोटी होती. बरोबर. त्याच्यामध्ये किती टक्के वृद्धी झाली? 0.56% वृद्धी झाली. मग 2009-10 मध्ये किती कोटींवर पोहोचली? 42.89 कोटींवर पोहोचली. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर 4-5 मध्ये 38.28 कोटी इतका रोजगार उपलब्ध होता. मग नव्या संधी किती उपलब्ध झाल्या? 9-10 मध्ये किती कोटी रोजगार उपलब्ध होता? आता यातला प्रत्येक पॉइंट विचारला जाईलच असं नाही. क्लिअर. कधी विचारलं जातं, कधी विचारलं पण जात नाही, पण आकडेवारी तुम्हाला विचारली जाते हे लक्षात ठेवा. ओके. तर इथं जेवढी आकडेवारी दिली आहे ना त्याचं टेन्शन घेऊ नका, फक्त मल्टिपल टाइम तुम्ही रिवाइज करा. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा. देशातील बेरोजगारीचे प्रमाण दर्शवणारा तक्ता तुम्हाला इथं दिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम 4, 5, 9, 10, 11, 12 ही जी टक्केवारी आहे ही विचारली जाऊ शकते का? ग्रामीण, शहरी आणि एकूण विचारली जाऊ शकते. संयुक्त पूर्व परीक्षेला असे क्वेश्चन आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेले पण आहे. ओके. बरोबर. तर बघा 4-5 मध्ये तुम्हाला येतात नित्य प्रधान स्थिती 2.5, चालू दैनिक स्थिती 8.28. शक्यतो तर इतकं डीप मध्ये विचारणार नाही, पण तुम्हाला माहिती असावं. तर हा जो चार्ट आहे एक 4-5 वेळा रिवाइज करा, तुमच्या आरामात लक्षात राहून जाईल. ठीक आहे. पुढे काय दिलेलं आहे बघा तुम्हाला. पिरियडिक लेबर फोर्स प्रमाणे तुम्हाला भारतातील लेबर फोर्स पार्टिसिपेट रेट दिलेला आहे. विचारू शकतात एक्झाम मध्ये की 11-12 मध्ये किती होता? 39.5% होता. मग 39.5% थांबा. 39.5%हून 18-19 मध्ये किती टक्क्यापर्यंत खाली आला? येतात असे पण क्वेश्चन. त्याच्यानंतर इथं नित्य स्थितीप्रमाणे तुम्हाला वर्कर पॉप्युलेशन रेशो किंवा श्रमबळ प्रमाण दिलेलं आहे. 11-12 मधील 38.6%हून 35.3% घसरलेला. ठीक आहे. हे तुम्ही एक्स्ट्रा पॉइंट्स म्हणून करू शकता. 18-19 मध्ये याला मात्र IMP करा. डायरेक्ट तुम्हाला इथं अनएम्प्लॉयमेंट रेट दिलेला आहे किंवा बेरोजगारीचा दर दिलेला आहे. 18-19 मध्ये अनएम्प्लॉयमेंट रेट किंवा बेरोजगारीचा दर 5.8% होता. मग इथे तुम्हाला स्पेसिफिक ग्रामीण भागात किती होता, शहरी भागात किती होता हे इथं व्यवस्थित दिलेलं आहे, लक्षात ठेवा. मग इथे जसं 18-19 मध्ये दिलेला आहे तसंच तुम्हाला 20-21 मधला पण डाटा मिळतो. बरोबर. तोही तुम्ही करून ठेवा. तो तुम्हाला करंट अफेअर्स मधून तुमचा तो पॉइंट कव्हर होईल. बॉक्स मध्ये काय दिलंय बघा. बॉक्स मध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे की जुलै 21 मधील माहितीनुसार ऍटलस पद्धतीने काढलेल्या दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करता. आता राष्ट्रीय उत्पन्न हा एक सेपरेट टॉपिक आहे. इथं एवढं डीप मध्ये तर सांगणं आपल्याला जमणार नाही. बघा. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय? बरोबर. तर हे सगळं शिकण्यासाठी आपल्याला सेपरेट राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक बघावा लागतो.
तो शक्य नाही असं मी तुम्हाला बोलले, तर तुम्ही काय करा, नागेश गायकवाड सरांच्या बुकमधून ते करून घ्या. तिथं मग तुम्हाला ॲटलास पद्धती म्हणजे काय वगैरे वगैरे सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. मग इथं तुम्हाला काय दिलंय, फक्त 21चा डाटा आहे, 22च्या एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करता 2020 मध्ये स्वित्झर्लंडचा पहिला क्रमांक लागतो. ऍटलिस्ट तुम्ही फक्त स्वित्झर्लंडचं नाव तरी लक्षात ठेवा. क्रयशक्तीच्या निकषावर जर विचार केला तर कतार पहिल्या क्रमांकावर आहे. ऍटलस पद्धतीनुसार कोण आहे? स्वित्झर्लंड. आणि जर राष्ट्रीय, इथं जर तुम्हाला दरडोई क्रयशक्तीच्या निकषावरती विचारलं तर कतार पहिल्या क्रमांकावरती आहे. ठीक आहे. तर ही इन्फॉर्मेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय म्हणजे काय, मध्यवर्ती वस्तू म्हणजे काय, अंतिम वस्तू म्हणजे काय, हे सगळं आधी शिकावं लागतं आणि नंतर आपण बघतो राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. राष्ट्रीय उत्पन्न किती पद्धतीने मोजलं जातं, उत्पन्न, उत्पादन आणि खर्च पद्धती. ज्याच्यावरती आयोगाने तुम्हाला क्वेश्चन विचारला होता की आयात निर्यात पद्धती, बरोबर. बघा समजते का, बघा काहीच अवघड नाही याच्यामध्ये, फक्त आपण व्यवस्थित वाचत नाही म्हणून आपली उत्तरं चुकू शकतात. चला पुढे जाऊया. पुढे काय दिलेलं आहे बघा, पुढे तुम्हाला नित्यस्थिती दिलेली आहे. बर, इथल्या ह्या थोड्या कॉन्सेप्ट मी तुम्हाला समजावून सांगते. सर्वसाधारण मुख्य स्थिती, इथं काय केलं जातं बघा, याच्यावरती संयुक्त पूर्व परीक्षेला क्वेश्चन येतात म्हणजे आता आयोगाने विचारायला चालू केले. इथं बघा, युपीएस मोजणी पद्धतीमध्ये वर्षभर वर्षभर काम करू शकणारे कसले, कार्यकारी, काम मिळणारे, काम मिळणारे म्हणजे रोजगारीत, आणि काम न मिळणारे व्यक्ती मोजले. वर्षभर काम मिळणारे, काम न मिळणारे यांना मोजलं जातं. एवढंच फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं. बरोबर, लक्षात घ्या. याच्यामध्ये कोणाला कन्सिडर केलं जातं, इथं बघा, युपीएस मध्ये अर्थव्यवस्थेतील केवळ मुख्य कार्यच विचारात घेतली जातात. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, यूएस पद्धतीत मुख्य तसेच दुय्यम कार्य विचारात घेतली जातात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. वर्तमान साप्ताहिक स्थिती इथं काय आहे, सोपं आहे. साप्ताहिक म्हटलंय आठवड्यात सरासरी काम करू शकणाऱ्या, कार्यकारी, रोजगारीत म्हणजे काम मिळणारे, आणि बेरोजगारीत एकही तास काम मिळालं नाही, अशा सगळ्यांना मोजलं जातं. याच्यामध्ये काय आहे, सीडीएस मध्ये आठवड्याची सरासरी. पण इथं रोजगारीत आणि बेरोजगारीत कन्सिडर न करता व्यक्ती दिन किंवा मनुष्य दिन विचारात घेतले जातात. ठीक आहे, ओके, सोपं आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाही. इथली आकडेवारी मात्र तुम्हाला करावी लागेल. आता इथं बघा, नित्यस्थिती तुम्हाला दिलेली आहे. लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट दिलाय, वर्कर पॉप्युलेशन रेट दिलाय, अनएम्प्लॉयमेंट रेट दिलाय. वाटलं तर करून घ्या, शक्यतो तर आतापर्यंत तरी कधी क्वेश्चन विचारलेला नाही, पण पुढे जाऊन विचारला जाऊ शकतो. इथं तुम्हाला श्रमिकांचा निकृष्ट दर्जा दिलाय, 2011 जनगणना प्राथमिक निष्कर्ष. श्रमिक लोक जे आहेत त्यांचा दर्जा कसा निकृष्ट आहे, बरोबर. तर एज्युकेशनशी याचा संबंध येतो. तर आपल्या भारतामध्ये 73% लोक साक्षर आहेत, म्हणजे देशातील किती टक्के लोक निरक्षर आहेत, जवळजवळ 27%, म्हणजेच 1/4. याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो या दोन्ही पॉइंट्स वरती. ठीक आहे, 27% लोक निरक्षर आहेत किंवा 1/4 पण अधिक लोक निरक्षर आहेत. आता ही स्थिती लक्षात घेता स्वाभाविकता देशातील श्रमिकांमध्ये
काय आहे म्हणतो आपण, प्रशिक्षणाचा अभाव आहे. म्हणून तर स्किल इंडिया, स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया अशा ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत ना, त्या स्कीम तुम्हाला चालू झालेल्या इथं दिसतात. ओके, क्लिअर. किमान गरजांच्या पूर्ततेचा अभाव बघा, शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न झालेत. असं नाहीये की शासन प्रयत्न करत नाहीये, प्रयत्न झालेत, पण अज्ञान आणि वाढती लोकसंख्या ही जी कारणं आहेत त्याच्यामुळे देशातील कोट्यावधी जनतेच्या पिण्यासाठी स्वच्छ पाणी, निवास, वैद्यकीय सोयी, शिक्षण, किमान गरजा सुद्धा पुऱ्या होऊ शकलेल्या नाहीयेत. लक्षात घ्या, किमान गरजांच्या पूर्ततेचा अभाव. किमान गरजा म्हणजे ज्या बेसिक लेवलच्या गरजा आहेत, पाणी तरी मिळालं पाहिजे, राहायला घर मिळालं पाहिजे, प्राथमिक आरोग्य केंद्र असली पाहिजे, म्हणजे वैद्यकीय सोयी मिळाल्या पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, हे पण पुरं नाही होऊ शकत. बरोबर. मग या सगळ्याचा परिणाम कशावरती होणार आहे, उत्पादकतेवरती होणार आहे. तर इथं तुम्हाला क्वेश्चन, किमान गरजांच्या पूर्ततेचा अभाव, आणि जर किमान गरजा पुऱ्या नाही झाल्या तर त्याचा परिणाम कशावरती होतो, उत्पादकतेवर होतो. ओके, क्लिअर. पुढे तुम्हाला मानव विकास निर्देशांकाने भारताचं स्थान दिलेलं आहे. इथे तुम्हाला 15, 16, 18, 19, 20 ची आकडेवारी दिली, एवढी सफिशियंट आहे आपल्या एक्झाम साठी. ठीक आहे. 17, ओके, 14, 15, 16, 17, बर. अहवाल वर्ष दिले आणि स्थिती वर्ष दिली, कन्फ्युज होऊ नका. अहवालाचं वर्ष आहे 2015, स्थिती आहे 2014, म्हणजे 2014चा अहवाल 2015 मध्ये आलेला आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. इथं काय करायचंय मग आपल्याला, फक्त आपल्या भारताचं स्थान कितवं होतं, आणि 2021चा मात्र जो नवीन डाटा आहे तो तुम्हाला भारताचं स्थान कितवं आहे, भारताच्या पुढचे देश कोणते आहेत, भारताच्या मागचे देश कोणते आहेत, किती निर्देशांक आहे, एकूण किती देशांची रँकिंग इथं आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. इथं बघा, 15 मध्ये भारताचं स्थान होतं 130व, 16 मध्ये 131व, या दोन्ही वर्षी सेम होतं, हे पण लक्षात ठेवा. 19 मध्ये 129 आणि 20 मध्ये 131. ओके, क्लिअर. तर हा जो डाटा आहे, हा डाटा व्यवस्थित करा, तुम्हाला कंपॅरिझन करून दिलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ बघा, 2019 मध्ये मानव विकास निर्देशांक इंडेक्स मध्ये किंवा अहवालामध्ये भारताचे जे स्थान आहे किंवा भारताची जी रँकिंग आहे 2018च्या तुलनेत सुधारलेली आहे किंवा खालावलेली आहे. तर हे तुम्हाला इथे कंपॅरिझन करून घेतलं पाहिजे. निर्देशांक शक्यतो तर विचारणार नाहीत, पण जर एकाच या पॉइंट वरती तुम्हाला क्वेश्चन पडला तर मात्र विचारलं जाऊ शकतं. आता इथे तुम्हाला मानव विकास अहवाल 2020 बद्दल माहिती दिलेली आहे की संयुक्त राष्ट्रांच्या सन 2020च्या मानव विकास अहवालानुसार, आता 20चा अहवाल आहे म्हणजे डाटा कधीचा असणार, 19चा. इथं तुम्हाला दिलेला आहे बघा, इथं. आता हा खूप मोठा चार्ट आहे, तुम्ही फक्त आपल्या भारताबद्दल बघून घ्या. भारत 0.645, 131 गुणानुक्रम दिलेला आहे तुम्हाला इथे. ठीक आहे, ओके. मात्र आपल्या भारताची रँकिंग बघा, भारताच्या आधी जर तुम्ही बघितलं तर मालदीव आहे, दक्षिण आफ्रिका आहे, चीन आहे, ब्राझील आहे, श्रीलंका आहे. भारताच्या नंतर भूतान आहे, बांगलादेश आहे, नेपाळ आहे, पाकिस्तान आहे, म्यानमार आहे आणि अफगाणिस्तान आहे. सुरुवातीला कोण आहे, 1 नंबरला आहे नॉर्वे. 1 नंबरला आहे नॉर्वे. ओके, क्लिअर. बघा, नॉर्वे, स्वित्झर्लंड, आयर्लंड 3 देश आहेत. बऱ्याच इंडेक्स मध्ये रँकिंग वरती 1 नंबरला असतात, पण कन्फ्युजन होतं आपलं. आपल्याला वाटतं स्वित्झर्लंड असेल का, नॉर्वे असेल का, आइसलँड असेल, तर ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. बाकी तुम्हाला निर्देशांक विचारले जाणार नाही, हे लक्षात घ्या. पुढे आपल्याला दिलेलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राहिलेली आहे, ती आधी कंप्लीट करूया. बघा, गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम आहेत ज्या मी तुम्हाला राज्यसेवेचे जे लेक्चर होते तिथे घेतलेले आहेत, बघून घ्या. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना काय आहे ही योजना, बघा, कोरोना विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान शहरांमधून आपल्या गावी परतलेल्या प्रवासी मजुरांना, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला IMP करा,
तर शहरांमधून आपल्या गावात परतलेले जे प्रवासी मजूर आहेत, मायग्रंट लेबर्स आहेत, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पीएम मोदी साहेबांनी 20 जून 2020 रोजी बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील, स्टेटचं नाव लक्षात ठेवा, जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवा, गट लक्षात ठेवा. ठीक आहे. 50 कोटी रुपयांचा आराखडा असलेली गरीब कल्याण रोजगार योजना किंवा अभियानाची कशी सुरुवात केली? व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरुवात केली. ओके. मग याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे लाभार्थी गट विचारले जाऊ शकतात किंवा योजनेचं स्वरूप वगैरे काय आहे असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. प्रवासी मजुरांना काय करायचंय? रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. त्याच्यासाठी 25 विविध कामांवर लक्ष केंद्रित केलंय. ओके. आणि प्रवासी मजुरांना किती दिवसांचा? 125 दिवसांचा रोजगार. ठीक आहे. आणि हे जे अभियान आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, तर इथं बघा मजुरांना त्यांचं कौशल्य आणि त्यांचे जे एक्सपिरियन्स आहेत ना, त्याच्या आधारावरती काय केले जाणार आहे? वेगवेगळी कामं उपलब्ध करून दिली जाणार. तर तुम्हाला लाभार्थी गट विचारला जातो आणि कशा प्रकारची ही योजना आहे ते देखील तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं. अशाच तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत. पुढे आपल्याला काय दिलंय बघा? पुढे तुम्हाला दिलेलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या 2020च्या मानव विकास अहवालानुसार मानव विकासात जगातील 189 देशामध्ये नॉर्वे पहिल्या क्रमांकावरती. हा जो आपला चार्ट आहे ना, हा चार्ट आपण डिस्कस करतोय. इथं दिलेला आहे बघा, नॉर्वे. ओके, क्लिअर? 2019 मधल्या स्थितीनुसार. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिले की 189 देशांची यादी आहे. भारत कितव्या स्थानावरती आहे? भारत आहे 131व्या स्थानावरती. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की जागतिक स्तरावरती मानव विकासात भारताची काहीशी घट झाली आणि हेच एक्झाम मध्ये विचारलं जातं की घट झालेली आहे का इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. ओके, क्लिअर? आता इथं असं का म्हटलंय? कारण तुम्हाला 2018ची स्थिती जर बघितली तर 129व्या स्थानावरती होता. मग 129 वरून 131 वर आला. मग काय घट झाली म्हणू शकता तुम्ही का वाढ झाली म्हणू शकता? घट झाली असं म्हणणार, बरोबर? कारण इथं 2019 मधला डाटा आहे जो 20 मध्ये पब्लिश केलेला आहे. समजते का बघा? पुढे आपल्याला काय दिलेलं आहे? 2020च्या मानव विकास अहवालानुसार आशियातील जपान, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, चीन, मालदीव याच्यासारखे देश सुद्धा भारताचे पुढे आहेत. त्याला स्टार करा, स्टार करा. ठीक आहे. म्हणजे आपला भारत विकसनशील आहे, पण जगातील काही विकसनशील देशांनी मात्र मानव विकासामध्ये आघाडी घेतलेली आहे. मग आपला भारत पाठीमागे का? किंवा भारतामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायची सोडून नुकसान का होत आहे असा याचा अर्थ. इथे तुम्हाला 2020 मध्ये मानव विकास अहवालानुसार नायजर हा जो देश आहे तो अग्रवारीत अगदी तळाला आहे. लक्षात घ्या. किती क्रमांक आहे याचा? 189. मानव विकास निर्देशांक 0.394. ओके, समजते का? बघा, सोपा भाग आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाही. इथं तुम्हाला काही देशाचे मूलभूत निर्देशक दिलेले आहेत, ते पण तुम्ही बघून घ्या. बरेच चार्ट आहेत, बरोबर? मग याचा अर्थ असा नाही की सगळे चार्ट तुम्ही केले पाहिजे. काही चार्ट असे असतात जिथून तुम्हाला क्वेश्चन जास्त येत नाहीत, मग ते काय करायचे असतात? जस्ट ओव्हरलुक करायचे असतात. ओके. इथे बघा, 20च्या मानव विकास अहवालानुसार जगातील काही देशांचे मानव विकासाबाबतचे मूलभूत निर्देशक कोणते आहेत? इथे क्वेश्चन विचारलाय बघा तुम्हाला, मानव विकासाबाबतचे मूलभूत निर्देशक कोणते? सरासरी आयुर्मर्यादा याला 1 नंबर, शाळेची सरासरी वर्ष याला 2 नंबर, लिंगभेद निर्देशांक 3 नंबर आणि माता मृत्यूदर 4 नंबर. राज्यसेवा पूर्वपरीक्षेला सुद्धा तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन दिसून येतो. ठीक आहे. आणि आता ही जी आकडेवारी आहे, तुम्हाला निर्देशकांची जी आकडेवारी दिली, करू नका. फक्त याच्यामध्ये काय येतं ते तुम्हाला करावं लागतं. समजते का बघा? ठीक आहे. नाहीतर तुम्ही काय कराल? तुम्ही ही आकडेवारी करत बसाल, पण ही आकडेवारी करायची बिलकुल गरज नाही. ही सगळी रँकिंग आहे बघा, बघून घ्या. याच्यामध्ये आपला भारत पण आहे. भारतामध्ये सरासरी आयुर्मर्यादा 49.7 वर्ष आहे. शाळेची सरासरी वर्ष 7 वर्ष. लिंगभेद निर्देशांक 0.488. कधीच आहे हे? आपण 2019 बघतोय.
माता मृत्यू दर किती आहे? 133 2017 नुसार. ठीक आहे. तर असे क्वेश्चन लोकसेवा आयोगाकडून विचारले जातात. चला पुढे आपल्याला बघायचं आहे न्यून विकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय. बघा, न्यून विकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय. बघा, भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती कशी आहे? जास्त ग्रो झालेली नाही, विकसनशील म्हणतो आपण. तर इथं भारताची अर्थव्यवस्था न्यून विकसित का आहे? तर त्याच्यासाठी काही कारणं आहेत. काही कारणं आहेत, काही घटक त्याला जबाबदार आहेत. ओके. पहिला घटक आहे राजकीय घटक, दुसरा घटक आहे आर्थिक घटक, याच्याशिवाय तिसरा घटक आहे सामाजिक घटक. तीनच घटक आहेत, पण या 3 घटकावरती लोकसेवा आयोगाकडून तुम्हाला क्वेश्चन येतात. ठीक आहे. बघा, आता इथे तुम्हाला एकच मिनिट थांबा. चला कंटिन्यू करूया. तर आपण काय बघतोय? न्यून विकसित अर्थव्यवस्था. बरोबर. तर भारताची अर्थव्यवस्था न्यून विकसित आहे हे तर आपल्याला माहिती. ठीक आहे. पण त्याला काही रिझन असते. बरोबर. आता हे जे रिझन आहेत ना, हे रिझन आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात. ओके. बघा, याच्यामध्ये तुम्हाला जे घटक दिलेले आहेत, राजकीय घटक. राजकीय घटकामध्ये काय येणार? ब्रिटिश राजवटीत परकीय साम्राज्यवादी सरकारने काय केलं होतं की फक्त त्यांच्या हिताचा विचार केला, त्यांच्या फायद्याच्या दृष्टीने धोरणं आखली होती. आणि आपले जे भारताचे उद्योग आहेत ना, जाणून बुजून भारताच्या उद्योगांना खच्चीकरण केलं होतं. ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय झालं? अर्थव्यवस्थेची पूर्ण वाट लागली. बरोबर. भारतीय उद्योगांच्या विकासाकडे दुर्लक्ष झालं. भारतीय अशिक्षित आणि दरिद्रीच राहिले. जर ब्रिटिश राजवटीमध्ये त्यांच्याच फायद्याचं सगळं धोरण असेल तर मग भारतातील जी लोक आहेत ती शिक्षित होतील का? नाहीत होणार. मग ते दरिद्रीच राहिले, उद्योगधंदे बंद पडले, म्हणजे थोडक्यात काय, भारताचा विकासच थांबला. ठीक आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये वाढती लोकसंख्या, वाढती बेरोजगारी, दारिद्र्याचं दुष्टचक्र, याच्यामुळं मागासलेपणा टिकून राहिला. इथं साधा सोपा सिंपल क्वेश्चन येऊ शकतो. बघा, की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आर्थिक मागासलेपणा टिकून राहण्याची कारणं कोणती? पहिलं रिझन आहे वाढती लोकसंख्या, दुसरं आहे वाढती बेरोजगारी, तिसरं आहे दारिद्र्याचं दुष्टचक्र. तर हे क्वेश्चन राज्यसेवेला पण येऊन गेलेले आहेत आणि पुढे तुम्हाला कंबाईन साठी रिपीट सुद्धा होऊ शकतात. त्याच्यानंतर आहे आर्थिक घटक. आता आर्थिक घटकामध्ये काय, राजकीय घटक लक्षात राहिले का? बघा, कन्फ्युज होऊ नका. आर्थिक घटकामध्ये भांडवल निर्मितीचा अभाव, याला 1 नंबर द्या. भांडवल वृद्धीचा क्षीण दर, याला 2 नंबर द्या. शेती, उद्योग आणि वाहतूक या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाची कमतरता, याला 3 नंबर द्या. धोके पत्करून नवे काही करण्याची दृष्टी असणारा उद्योजक वर्गाचा अभाव, याला 4 नंबर द्या. बँकिंग आणि अन्य अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांची कमतरता, म्हणजे बघा, भांडवलच होत नाहीये निर्माण, किंवा भांडवलामध्ये वृद्धी होत नाहीये, टेक्नॉलॉजी नाहीये, नवीन रिस्क घ्यायला उद्योजक तयार नाहीयेत, किंवा अर्थपुरवठा करायचा आहे तर तशा संस्थाच नाहीयेत. तर मग अर्थव्यवस्था कशी ग्रो होईल? नाही ग्रो होणार. बरोबर. साधी सिंपल गोष्ट आहे. ओके. तर हे झाले आर्थिक घटक. याच्यामध्येच पुन्हा वाहतूक, दळणवळण, ऊर्जा शक्ती स्रोतांची दारुण अवस्था, हाही पॉइंट येतो.
आणि इत्यादी आर्थिक घटक भारताच्या न्यून आर्थिक विकासाला जबाबदार आहेत. क्वेश्चन कसा येतो बघा, क्वेश्चन एक तर तुम्हाला राजकीय घटक विचारतील, एक तर तुम्हाला आर्थिक घटक विचारतील किंवा सामाजिक घटक. मग 3 घटक आर्थिक असतील, चौथा सामाजिक असेल, तो तुम्हाला ओळखायचा असतो. ओके, क्लिअर. याच्यानंतर इथं तुम्हाला बॉक्समध्ये काय दिलंय बघा, सन 2011 ची जनगणना एप्रिल 2013 मध्ये घोषित झालेल्या प्राथमिक निष्कर्षानुसार देशातील 29 राज्य व 7 संघराज्य प्रदेश एकूण 36 घटकांमध्ये मिळून 640 जिल्हे होते. आता हे सगळं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं का नाही जाऊ शकत, पेपर अनालिसिस करून बघा. 2011 आणि 2001 ची आकडेवारी विचारली जाते. तिथं तुम्हाला किती शहरांना वैधानिक शहरांचा दर्जा होता, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. खेड्यांची संख्या वगैरे अजूनपर्यंत हे फिगर्स असे विचारलेले नाहीयेत, पण लोकसंख्या मात्र तुम्हाला विचारले. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती, भारताची लोकसंख्या किती होती, वगैरे वगैरे. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला आयोगाकडून विचारलेले आहेत. ठीक आहे, पुढचा पॉइंट आपण घेऊया. पुढे तुम्हाला दिलेला आहे सामाजिक घटक. तर बघा, शेतकऱ्यांचे एकच मिनिट, शेतकऱ्यांचे जमिनीवरील प्रेम, बरोबर, आणि जमिनीचे परंपरागत आकर्षण याच्यामुळे काय झालंय, भौगोलिक गती क्षमता अत्यंत कमी आहे. ओके. सामाजिक दर्जा, मान मरातब, श्रम, विशेषतः शारीरिक श्रम हे कसे आहेत, परस्पर विरोधी आहेत. त्याच्यामुळे जिथं शारीरिक श्रम करावं लागतं, जिथं शारीरिक श्रम करावं लागतंय, अशा व्यवसायाला हीन मानलेला आहे. म्हणजे लोक लाजतात शारीरिक श्रम करायला. ठीक आहे, तर हे सामाजिक घटकामध्ये येतं. किंवा पारंपरिक जाती व्यवस्था आहे, समाज दुभंगण्यास कारण ठरली आहे. त्याच्यामुळं आर्थिक विकासास आवश्यक आणि उपयुक्त ठरणारे सामंजस्य आणि सहकार्य मिळणं कसं आहे, दुरापास्त आहे. हे तुम्हाला सामाजिक घटकामध्ये लक्षात ठेवायचं. ठीक आहे. किंवा किंवा बघा, वारसा हक्काच्या पारंपरिक प्रघातामुळे, आता वारसा हक्क आहे का आहे, बरोबर, त्यावर आधारलेल्या कायद्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपली वडिलोपार्जित जमीन असेल, स्थावर जंगल मालमत्ता असेल, काय करते, मुलांमध्ये वाटते. मग काय होतात, समजा एक 10 एकर जमीन आहे, बरोबर, तिथं 5 भाऊ आहेत, पुन्हा याचं वाटणी होणार या जमिनीची. ठीक आहे, मग याचे छोटे छोटे तुकडे होणार, बरोबर, हे सुद्धा. आणि इथून किती उत्पादन निघणार आहे मग छोट्या तुकड्यामधून, बरोबर. तर हे लक्षात घ्या. दारिद्र्य वाढण्यास हेही कारण ठरलेले आहे, देशातील दारिद्र्य वाढण्यास सामाजिक घटक. ठीक आहे, धर्म समजुती आहेत, भोळ्या श्रद्धा आहेत, याच्यामुळं आर्थिक विकासाला प्रेरणा मिळत नाही. मुलगा म्हणजे म्हातारपणाची काठी, वंशाला दिवा हवाच, यांच्यासारख्या समजुती लोकसंख्या वाढीच्या प्रचंड वेगास कारणीभूत ठरलेल्या आहेत. आणि जिथे लोकसंख्या वाढते तिथे लोड पडतोय आपल्या अर्थव्यवस्थेवरती, मग अर्थव्यवस्था ग्रो कशी होणार. क्लिअर. तर हे झाले सामाजिक घटक. तर लक्षात घ्या, न्यून विकसित अर्थव्यवस्था असण्याच्या कारणामध्ये तुम्हाला राजकीय घटक, आर्थिक घटक आणि सामाजिक घटक आयोगाने विचारलेले आहेत आणि आज आपण इथे शिकलेलो पण आहे. याच्यानंतर आपण बघतोय भारताची लोकसंख्या. संयुक्त पूर्व परीक्षा वर्ग 2, वर्ग 3, राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा इतर पण ज्या काही छोट्या मोठ्या एक्झाम असतील, सगळ्या एक्झाम मध्ये आपल्याला लोकसंख्या टॉपिक वरती क्वेश्चन विचारले जातात. आता इथं बघा, 2011 ची लोकसंख्या आणि 2001 ची लोकसंख्या, दोन्ही आकडेवारी करावीच लागते. ठीक आहे. आता इथं 11च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार साधी सिंपल क्वेश्चन असतात बघा. भारताची लोकसंख्या किती होती, क्वेश्चन विचारून झालाय. त्याच्यामध्ये किती पुरुष होते, क्वेश्चन विचारलेला नाहीये. स्त्रिया किती होत्या, डायरेक्ट फिगर पण विचारू शकतात, टक्केवारी पण विचारू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 2001 दिलेला आहे. 1 नुसार किती होती भारताची लोकसंख्या, मग 1 ची लोकसंख्या आणि 11 ची लोकसंख्या याच्यामधला डिफरन्स पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. किंवा 2001 मध्ये डॅश डॅश एवढ्या स्त्रिया होत्या, तर 11 मध्ये किती होत्या, मग त्याच्यामध्ये वाढ झाली का त्याच्यामध्ये घट झाली, म्हणजे प्रत्यक्ष लोकसंख्येमध्ये वाढ झाली का घट झाली, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे याचा अर्थ काय, तर तुम्हाला हे जे 53 कोटी 22 लाख 23,090 इतके पुरुष हे लक्षातच ठेवावं लागणार आहे.
जसं तुम्हाला हा क्वेश्चन आला होता 121,08,54,977, तसंच तुम्हाला महाराष्ट्राची लोकसंख्या पण लक्षात ठेवायची. ओके, चला पुढे जाऊया. पुढे तुम्हाला दिलेला आहे लोकसंख्या वृद्धी. तर इथं आपण खूप शॉर्ट मध्ये घेतलंय, इथं तुम्हाला खूप डीप मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या, विभाजन वर्ष, लोकसंख्येची धोरणं वगैरे वगैरे सगळा भाग तुम्हाला इथं अभ्यासावा लागतो. ठीक आहे, तर बघा लोकसंख्या किंवा जनसांख्यिकी हा टॉपिक तुम्ही गायकवाड सरांच्या बुक मधून कव्हर करा. ठीक आहे, ओके. जस्ट एक मिनिट थांबा. पुढे बघा लोकसंख्या वृद्धी दर. 1 मार्च 2021 भारताची लोकसंख्या किती होती? 102,87,37,466. ठीक आहे, म्हणजे 2001-11 या दशकाचा जर तुम्ही विचार केला तर भारताच्या लोकसंख्येत किती नवीन जीवांची भर पडली? 18,21,17,541. इथं बनू शकतो आपला क्वेश्चन. ठीक आहे, टक्केवारीत बोलायचं तर 2001-11 या दशकात भारताच्या लोकसंख्येत 17.7% इतकी वाढ झाली, किंवा लोकसंख्या वृद्धीचा जो दर आहे तो प्रतिवर्षी सरासरी 1.61% इतका होता. हा जो प्रतिवर्षी दर आहे ना, तो तुम्हाला विचारला जातो. या 17.7% वरती ऑलरेडी आयोगाचा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे, तर लोकसंख्या वृद्धी दर मध्ये काय काय लक्षात ठेवायचं? 2001 मध्ये आणि 2001 ते 11 या दशकामध्ये किती नव्या जीवांची भर पडली. ओके, टक्केवारी मध्ये दिलेला आहे, टक्केवारी मध्ये पण लक्षात ठेवा. तिसरा पॉइंट बघा, भारताच्या किंवा भारतातील जनगणनेच्या इतिहासामध्ये 11-21 हे दशक वगळता, हे दशक खूप महत्वाचं आहे. हे दशक वगळता 1-11 हे जे दशक आहे हे एकमेव दशक आहे की ज्या दशकात पूर्वीच्या दशकातील लोकसंख्या वाढीपेक्षा कमी लोकसंख्या वाढ झाली. बरोबर, ओके, म्हणजे इथं पण झालेली आहे, इथं पण झालेली आहे, बाकी कोणत्याही दशकामध्ये झालेली नाही. तर याला करा IMP. इम्पॉर्टंट पॉइंट. ठीक आहे, बालकांची संख्या बघा, देशातील एकूण लोकसंख्येपैकी किती कोटी इतकी लोकसंख्या 0 ते 6 वर्ष वयोगटातील आहे? शक्यतो तर बघा ही फिगर न विचारता तुम्हाला 0 ते 6 वर्ष वयोगटातील लोकसंख्येचं एकूण लोकसंख्येशी किती प्रमाण आहे हे विचारलं जाऊ शकतं. 13.6% किंवा 14.6%, जे काय असेल ते असेल, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, पुढचा पॉइंट बघा, लोकसंख्या वृद्धीचे तुलनात्मक स्वरूप. आता इथं काय दिलंय बघा, एप्रिल 2013 मध्ये जाहीर झालेल्या आकराची जनगणना. तर इथं बघा, एकूण जगातील एकूण भूक्षेत्राच्या किती टक्के भूक्षेत्र आपल्या देशाकडे आहे? 2.42%. बरोबर, 2.42% भूक्षेत्रामध्ये जगातील 17.5% लोक दाटीवाटीने राहतात. म्हणजे खूप जास्त आहे की नाही? बघून घ्या, खूप जास्त आहे. ओके, तर इथं आपल्याला विचारण्यासारखं काय आहे? 17.5% आणि 2.42%. बॉक्स मध्ये काय दिले बघा, नीती आयोगानुसार भारतातील 1/3हून अधिक म्हणजे 35.5% स्त्रिया कमी पोषित असून 15 ते 49 वर्ष वयोगटातील निम्म्याहून अधिक म्हणजे 55.3% स्त्रिया अॅनेमिक आहेत, म्हणजे त्यांना रक्तक्षय अॅनिमिया झालेला आहे. ठीक आहे, पोषण व्यवस्थित स्त्रियांना भेटत नाही. हा पण पॉइंट तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये पण ओव्हरलॅप होऊ शकतो किंवा करंट अफेअर्स मध्ये पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय दिले बघा, दुसरा पॉइंट बघा, 1981 जनगणना जगातील दर 7 व्यक्तींपैकी एक भारतीय होती. कधी? 1981च्या जनगणनेनुसार. ठीक आहे, मग 91 पर्यंत याच्यामध्ये काही बदल झाला का? नाही झाला. पण
91 मधली जर लोकसंख्या तुम्ही लक्षात घेतली तर दर 6 व्यक्तींपैकी एक भारतीय. मग ही गोष्ट चांगली का नाही? म्हणजे इथं काय आहे, लोकसंख्या वाढत आहे, बरोबर. लोकसंख्या वाढत आहे, ठीक आहे. लोकसंख्या वाढत आहे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सन 2001च्या जनगणनेनुसार जागतिक लोकसंख्येतील भारतीयांचं जे प्रमाण आहे 91 मधील 16%वरून 16.7%वर पोहोचलं असलं तरी सुद्धा जगातील दर 6 व्यक्तींपैकी एक भारतीय आहे, याच्यामध्ये बदल करावा लागलाच नव्हता. क्लिअर? बघा, म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की लोकसंख्या वाढायची ती वाढतच आहे. ही जरी आकडेवारी आपल्याला बदललेली दिसत असली तरी लोकसंख्या वाढायची ती वाढतच आहे. मग 11चे प्राथमिक निष्कर्ष आपण लक्षात घेतले तर जागतिक लोकसंख्येतील भारतीयांचं प्रमाण आहे दर 6 व्यक्तींपैकी एक भारतीय असंच आहे, किंबहुना 5.7 इतकं तर ऍक्युरेट विचारणार नाही, दर 6 व्यक्तींपैकी असंच तुम्हाला विचारते, ठीक आहे. आता लोकसंख्येचा जर विचार केला तर आपल्याला माहिती की भारताचा चीनच्या खालोखाल दुसरा क्रमांक लागतो, किंवा भारताच्या लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे तो चीनच्या लोकसंख्येच्या वेगापेक्षा अधिक आहे, बरोबर. आणि जर असंच भारताची लोकसंख्या वाढत राहिली तर काय होईल, सगळ्यात जास्त लोकसंख्येचा देश असं कधीपर्यंत 21 किंवा 31 पर्यंत होऊ शकतं. म्हणजे अंदाज दिलेले आहेत तुम्हाला इथं, ठीक आहे. हे सगळं आपल्याला माहिती आहे, फक्त आकडेवारी लक्षात ठेवा व्यवस्थित. लोकसंख्या वृद्धीचं चिंताजनक स्वरूप, म्हणजे ही जी लोकसंख्येची वृद्धी होते ती किती भयानक आहे ते तुम्हाला इथं या आकडेवारीवरून दिसून येईल. बघा, इथं तुम्हाला दिलेलं आहे की 11-21 या दशकाचा अपवाद वगळता 1901 पासून, इथं क्वेश्चन करा, 1901 पासून भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे, कमी होत आहे का स्थिर आहे? वाढतच आहे, ठीक आहे. 1901 जर तुम्ही आधार वर्ष धरलं तर 1991 मध्ये भारताची लोकसंख्या 255%, एक मध्ये 331%, 2011 मध्ये 408% वाढलेली दिसून येते. 2001 मध्ये भारताची लोकसंख्या 102,87,00,000. 2001 ते 11 हे जे दशक होतं, इथं किती टक्के लोकसंख्या वृद्धी झाली किंवा किती प्रत्यक्ष लोकसंख्या किती वाढली? 18,21,17,541 नवीन जीवांची भर इथं पडलेली दिसून येते. म्हणजे हे जे दशक आहे कोणतं, 2001 ते 11, ही लोकसंख्या वाढ जपानच्या एकूण लोकसंख्येहून अधिक असून ऑस्ट्रेलियाच्या 10 पट, पण असलं एक्झाम मध्ये विचारत नाहीत, लक्षात घ्या बरं का. हे इंटरेस्टिंग आहे पण शक्यतो तर एक्झाम मध्ये विचारणार नाही. भारतातील उत्तर प्रदेशासारख्या एका राज्याचाच विचार केला असता असं दिसून येतं की जगाच्या पाठीवर फक्त 5च राष्ट्रे अशी आहेत की ज्यांची लोकसंख्या युपी पेक्षा जास्त आहे, आणि त्यातलं एक राष्ट्र आपलं भारतच आहे. ओके, हा, ह्या सगळ्या इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत पण शक्यतो तर एक्झाम मध्ये विचारत नाहीत. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी व्यवस्थित लक्षात ठेवायची, ठीक आहे. तर 20व्या शतकातील लोकसंख्या वृद्धी बघूया आपण, पुढचा पॉइंट 2001-11, पुन्हा तेच तुम्हाला अभ्यासायचं आहे. लोकसंख्या वाढीचं प्रमाण प्रतिवर्षी किती होतं? 1.61% होतं. इम्पॉर्टंट आहे. म्हणजे देशातील एकूण लोकसंख्या वाढीचा दर 17.68 रिपीट पॉइंट आहे आणि क्वेश्चन पण येऊन गेलेला आहे, ठीक आहे. आता इथं सॅटिस्फाय होण्यासारखी बाब कोणती आहे बघा, की 91 ते 2001 हे जे दशक आहे या दशकातील लोकसंख्या वाढीच्या 21.54% या दरापेक्षा कमी आहे असं म्हटलंय. क्लिअर? म्हणजे 91-2001 मध्ये 21.54% होता, तो आता किती आहे? 17.68% आहे, म्हणजे समाधानाची बाब आहे, ठीक आहे. आता आपल्या सविस्तर माहितीसाठी तुम्हाला इथं 1901-2011 या कालावधीतील प्रत्येक जनगणनेनुसार नोंद झालेली भारताची लोकसंख्या आणि त्याच्यामध्ये प्रत्येक दशकात झालेली वाढ इथं तुम्हाला तक्ता दिलेला आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की भारताची लोकसंख्या जी आहे ना, किंवा लोकसंख्या किंवा जनसांख्यिकी हा जो टॉपिक आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, एक्झाम साठी सर्वात
महत्वपूर्ण टॉपिक असं तुम्ही इथं म्हणू शकता. ठीक आहे, पुढे जाऊया, बघूया काय दिले तक्त्यामध्ये. बरं थांबा. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथपर्यंतच घेतलेलं आहे, पण एक थोडंसं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इथं देते. एक ब्लँक पेज असेल तर बघा, इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, 20व्या शतकातील लोकसंख्या वगैरे दिलेला आहे. ठीक आहे, पण आता होतं काय माहिती का, तुम्ही म्हणाल की मॅडम की कंबाईनची जी पद्धत आहे क्वेश्चन विचारायची ती वेगळी आहे का, किंवा राज्यसेवेची वेगळी आहे का? तर पहिला होतं असं, पण आता तसं काही नाहीये. आता तुम्हाला राज्यसेवा प्रिलियमला विचारले जाणारे क्वेश्चन संयुक्त पूर्वला सुद्धा विचारले जात आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळं इथं तुम्हाला काय करायचंय थोडंसं मी समजावून सांगते. इथं बघा, इथं आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिक पासून तुम्ही सुरुवात करता, बरोबर, राष्ट्रीय उत्पन्न. पण या टॉपिक पासून सुरुवात न करता तुम्हाला ना अर्थशास्त्र म्हणजे काय, बरोबर, बृहद अर्थशास्त्र, हे टॉपिक करावे लागणार. आणि हे टॉपिक जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हाच तिथं तुम्हाला मध्येच थोडीशी लोकसंख्येची माहिती मिळून जाते. पण तेवढीच माहिती आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे का, नाही. ओके, तर आपल्याला खूप डिटेलमध्ये जनसांख्यिकी हा टॉपिक अभ्यासावा लागतो, जसं आपण राज्यसेवेसाठी अभ्यासतो ना, अगदी त्याचप्रमाणे. मग तिथं तुम्हाला लोकसंख्येची धोरणं अभ्यासावी लागतात. 2 लोकसंख्येची धोरणं वगैरे आहेत. तर राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिक पासून जर तुम्ही स्टार्टिंग केली तर तुमचे हे टॉपिक राहतील. दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, गिनी गुणांक म्हणजे काय, HDI म्हणजे काय, अर्थव्यवस्थांचे प्रकार कोणते आहेत, किंवा विकास अवस्था म्हणजे काय, क्षेत्रीय रचना म्हणजे काय, हे सगळं सगळं जे आहे ना, हे तुमचं बेसिक म्हणा, किंवा पहिला जो टॉपिक येतो अर्थव्यवस्था, जग आणि भारत. ठीक आहे, पण आपण सुरुवात करतो राष्ट्रीय उत्पन्नापासून. राष्ट्रीय उत्पन्न झाल्यानंतर आपण अभ्यासतो पैसा आणि चलन. या पण टॉपिक वरून क्वेश्चन येत आहेत भरपूर. त्याच्यानंतर चलन वाढ आहे, सगळ्या संकल्पना इथे समजून घ्याव्या लागतात तुम्हाला. त्याच्यानंतर RBI आहे, बँकिंग सेक्टर, भारतीय बँकिंग व्यवस्था जी आहे. सार्वजनिक वित्त हा एक टॉपिक इम्पॉर्टंट आहे. सार्वजनिक वित्त ठोकळ्यामध्ये तुम्हाला सगळी आकडेवारी आहे, ती आकडेवारी एक्झाम मध्ये तुम्हाला डेफिनेटली दिसणारच आहे. ठीक आहे, भारतीय कर रचना, आणि कृषी हा जो एक टॉपिक येतो इथं, इथं तुम्हाला कुळ वहिवाट कायदे वगैरे विचारले जातात, किंवा नियोजन काळामधील कृषी क्षेत्राचा विकास तुम्हाला विचारला जाऊ शकतो. जमीन सुधारणा, राष्ट्रीय कृषी धोरण आहे, राष्ट्रीय शेतकरी धोरण आहे, ते देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर उद्योग हा एक टॉपिक महत्वाचा आहे. उद्योग आहे, सेवा क्षेत्र आहे, सेवा क्षेत्र. ठीक आहे, सहकार चळवळ हा पण एक टॉपिक आहे. सहकार चळवळ, सहकार चळवळ. पेपर अनालिसिस करण्यासाठी पेपर अनालिसिस बुक घ्या केसागर पब्लिकेशनचं. तिथं तुम्हाला कोणता क्वेश्चन कोणत्या टॉपिक मधून कोणत्या पुस्तकातून आलाय आपल्या पब्लिकेशनच्या सगळं दिलेलं आहे. पायाभूत सुविधा हा एक टॉपिक आहे, पायाभूत सुविधा. ठीक आहे, त्याच्यानंतर परकीय व्यापार, परकीय व्यापार आणि व्यवहार तोल, व्यवहार तोल. ठीक आहे, त्याच्यानंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आपण म्हणतो की फक्त राज्यसेवेलाच विचारल्या जातात, पण आजकाल तुम्हाला कंबाईनला पण विचारल्या जातात, आंतरराष्ट्रीय संघटना. ठीक आहे, सॉरी. त्याच्यानंतर आहे भारतातील आर्थिक नियोजन. याच्यामध्ये काही नाही, याच्यामध्ये फक्त पंचवार्षिक योजना अभ्यासायचे. ओके, आणि नंतर करंटचा भाग येतो अर्थसंकल्प. इतका सगळा सिलेबस तुम्हाला कव्हर करायचा आहे. तर रेफरन्स बुक मी तुम्हाला सांगितलेलं आहे, नागेश गायकवाड सरांचं पुस्तक, नागेश गायकवाड आणि किरण देसले सरांचं पुस्तक, आणि आपला क्विक रिव्हिजन साठी आपला
ढोकळा. सॉरी, ढोकळा झालं, ढोकळा. ठीक आहे. चला, तर लेक्चर कसं वाटलं कमेंट करून मला सांगा. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. तर आजचं हे लेक्चर आपलं रेकॉर्डेड आहे. उद्या नेहमीप्रमाणे संध्याकाळी 7 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर होईल. ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. अभ्यासाशी रिलेटेड, पुस्तकं घेण्याशी रिलेटेड. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड नाईट, टेक केअर.